महाविकास आघाडीनं वेगवेगळ्या पत्रकारितेत सांगितलं. आज सुद्धा आदित्य ठाकरे म्हटले की मधुकर यांच्याकडनं गोळ नक्की कोण सोडवणार, याद्यातलं गोळ सोडवा आणि मग त्यानंतर निवडणुका घ्यावा. तर आज तर गोळ आहे. असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवलेलं आहे. पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही. गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच. आता जेव्हा SIR सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल. पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्यात. त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल. पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत, त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की या निवडणुका वेळेवरच व्हाव्या. सर, महापालिकेत ठाकरे देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला धोका असेल. इच्छुक आहेत असं म्हटलं जातं. 20 ते 25 नगरसेवक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही काही इंटरव्ह्यू करणार आहात का या काळात? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलं आहे की एकमेकाचे घ्यायचे नाहीत. ठाकरेंचं काय सर, दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हालाही फटका बसेल. मुंबई महापालिका आहे. कुठलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील. पिंपरी चिंचवडमध्ये काय चित्र राहणार आहे? पिंपरी चिंचवडमध्ये 98 दाखले दिले गेल्याची एक आकडेवारी समोर आहे. तर तुम्ही म्हटलं तसं पूर्ण छाननी म्हणूनच दाखले दिले. पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की 98 दाखले दिले गेले असं आपण सांगतो, पण मागणी पण 500ची झाली आहे. म्हणजे असं नाही आहे की लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाही आहेत. जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत. ही प्रोसेस आहे. त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसत आहेत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही. सर, पृथ्वीराज चव्हाणांचं एक वाक्य गेल्या 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. दिल्लीमध्ये काहीतरी घडणार आहे किंवा पंतप्रधान बदलले जाऊ शकतात. धनंजय माडिक असं म्हटले की दिल्लीमध्ये काहीतरी घडत आहे. म्हणजे मराठी पंतप्रधान अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडी दाखल दिलाय. आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, हे आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, PMOचे मंत्री राहिले, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळबेर आहे. पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला है। सर, PMC के चुनाव में पूरे देश की नज़र रहती है, कैसी तैयारियां आपकी और आपके महागठबंधन के जो अलायंस पार्टनर्स हैं किस तरह चुनाव में उतरेंगे, क्या क्या? देखिए, मुंबई में महागठबंधन नहीं, महायुति, महागठबंधन बिहार में चलता है, मुंबई में महायुति चलती है। तो महायुति मुंबई में चुनाव लड़ेगी और मुंबई की जनता मोदी जी ने किया हुआ काम, हमारी सरकार ने किया हुआ काम, इसको देखते हुए फिर एक बार मुंबई हमारे हाथ में महानगर पालिका के रूप में देगी